उठुनी सकाळी ती मधमाशी, जाते की मध मिळवायासी. थेंबे थेंबे साठवी त्यासी, उद्योगी मोठी, उद्योगी मोठी, उद्योगी मोठी. अशी ही मधमाशी म्हणजेच एपिस प्रजातीमधील मध गोळा करणारा एक कीटक. मित्रांनो, तुम्ही झाडाच्या फांदीला किंवा इमारतीच्या छताला मधाचे पोळे लटकलेले पाहिलेच असेल, हो ना? 12ही महिने समूहाने राहणाऱ्या या मधमाशा मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. प्रत्येक मधाच्या पोळ्यामध्ये एक राणी माशी, अनेक कामकरी माशा आणि थोड्या नरमाशा यांचा एकत्रित समूह असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाची जी असते ती राणी माशी, की जी अंडी घालण्याचं काम करते. पोळ्यातील कामकरी माशा या वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. त्या राणी माशीने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये म्हणजेच पोळ्याच्या कप्प्यांमध्ये ठेवतात. या कोठड्या बनवण्याचे काम कामकरी माशांचे असते. या माशा त्यांच्या पोटाच्या खालच्या बाजूला असलेल्या विशेष मेण ग्रंथीतून मेण स्रवतात. या मेणाचा वापर पोळ्यातील षटकोनी पेशी तयार करणे, नंतर मध साठवणे, अंडी ठेवलेल्या कोठड्यांची दारे बंद करणे यासाठी केला जातो. विशेष म्हणजे एका कोठडीत एकच अंड ठेवलं जातं. कामकरी माशा या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्यांना खायला देण्याचे काम करतात. या अळ्यांमधूनच एका माशीची राणी माशी म्हणून निवड केली जाते. या निवडलेल्या अळीला चांगलं चुंगलं खायला घालून म्हणजेच रॉयल फूड खायला घालून तिची ठेप ठेवली जाते. बाकीच्या सर्व मादी माशा या कामकरी माशा म्हणूनच काम करतात. या सर्व कामांबरोबरच अन्न गोळा करण्याचे कामही कामकरी माशा करतात. मधमाशांच्या पोळ्यातील नर माशीचे मुख्य कार्य म्हणजे फक्त नवीन राणी माशीसोबत मिलन करणे हेच असते. म्हणजेच केवळ पुनरुत्पादन करणे हे एकमेव काम नरमाशी करते. नर मधमाशी मध गोळा करत नाही, पोळे बांधत नाही किंवा डंकही मारत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ शालेय अभ्यासक्रमासाठी तर उपयुक्त आहेच. याशिवाय CT8 आणि TET परीक्षेमध्ये सुद्धा या घटकावर आधारित 2 ते 3 प्रश्न हमखास असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. धन्यवाद.